आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी तालुक्यातील ब्राह्मणगाव भांडेतील माजी सैनिक बाळू यादव शेलार यांच्या वस्तीवर कुटुंबांना गेल्या 25 वर्षापासून पिण्याच्या पाण्यासह रस्ता, लाईट, घरकुल, शौचालय या सर्व शासकीय योजनांपासून ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याचा आरोप करत शेलार कुटुंबियांनी मंगळवारी सकाळी राहुरी पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू केलं असता यावेळी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी शेलार कुटुंबियांची उपोषणस्थळी भेट घेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 8 दिवसात मार्गी लावण्यात येईल व इतर मूलभूत सुविधा लवकरच दिल्या जातील असं आश्वासन दिल्यानं शेलार कुटुंबियांनी उपोषण मागे घेतलं। या उपोषणामध्ये माजी सैनिक बाळू यादव शेलार, भास्कर शेलार, राजेंद्र शेलार, गोपीनाथ शेलार, संजय शेलार, अशोक शेलार, रवी शेलार, विठाबाई शेलार, बेबी शेलार, संगीता शेलार, कौसाबाई शेलार, हौसाबाई शेलार आदींनी सहभाग घेतला होता। शेलार कुटुंब यांच्या मागण्यासाठी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव चांदणे यांच्यासह सकल मातंग समाजाचे समन्वयक निलेश जगधने, नंदू शिंदे, ज्ञानेश्वर जगधने, नाम साठे, कांतीलाल जगधने, वसंत जगधने, सामाजिक कार्यकर्ते जेम्स ससाने, दिलीपराव सोळसे यांनी पाठिंबा दिला। या पिण्याचं पाणी नसल्याचं आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, सरपंच यांना वेळोवेळी भेटून बी ते काय आमच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात दखल घेत नाही। म्हणून मी डेप्युटी कलेक्टर, जिल्हा परिषदचे शिव येरेकर साहेब, डेप्युटी शिव गुंजाळ साहेब आणि गट विकास अधिकारी मुंडे साहेब हे नुसते एकमेकांना फोन करतात आणि यांची पाण्याची सोय करा असं 4 महिने झाले मी त्यांच्याकडे चक्रा मारतोय। ते काय आमच्या पाण्याची काही दखल घेत नाही। 2 दिवस थांबा, 4 दिवस थांबा असं करून करून आता 25 वर्ष झाली आमच्या वस्त्यांवर पिण्याचं पाणी नाही, संडास नाही, घरकुल नाही, रोड नाही, लाईट नाही, अशी कोणतीच सुविधा नाही। आमच्या शेलार वस्तीवर जल जीवनच्या पाण्याची 4 लाख रुपये मंजूर झालेले आहेत। पाईप बी येऊन पडले, हे ग्रामसेवक आणि सरपंचांनी हे दुसरीकडेच पाईप वापरून टाकलेत आणि आम्हाला म्हणते 2 दिवस थांबा, 4 दिवस थांबा, आता आम्ही करून देऊ, काहीच नाही। शेवटी आम्ही कंटाळून हे पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसतो आहोत। 8 दिवसामध्ये त्यांचा पाणी पुरवठा प्रश्न मार्गी लावू। राहिला त्या वस्तीमध्ये दलित वस्ती मंजूर आहे, ती मंजूर 8 दिवसामध्ये मंजूर करून घेऊ। तिथे पण त्यांचं रस्त्याचा असेल, मूलभूत सुविधा असतील त्याचा पाठपुरावा करून व्यवस्थित त्यांना कसं लाईट, रस्ते, पाणी मिळेल या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।